मित्रांनो, जेव्हापासून लोकसभेमध्ये देशाचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा नवीन रूट फायनल झालेला आहे असं सांगितलंय, तेव्हापासून या रेल्वे मार्गाला तीव्र विरोध आज दर्शवला जात आहे। जेव्हा लोकसभेमध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे आता अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिकला जोडली जाईल, तर तेव्हापासून अनेक ठिकाणी याला मात्र विरोध होताना आपल्याला दिसतोय। हा विरोध का होतोय? कारण जुना रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्गे होता, परंतु JMRTचं कारण सांगून हा रेल्वे मार्ग बदलण्यात आलेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे। खरं तर JMRT प्रकल्प हा नडत नसून फक्त राजकीय पोळ्या शेकण्यासाठी किंवा राजकीय पोळ्या भाजण्यासाठी हा प्रकल्प अहिल्यानगर मार्गे शिर्डी मार्गे नाशिक घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे। तर असंही लोकांचं म्हणणं आहे। मित्रांनो, सर्व पक्षीय बैठक झाली आणि या बैठकीमध्ये नवीन झालेला रेल्वे मार्ग किंवा नवीन अनाउन्स केलेला रेल्वे मार्गाला तीव्र विरोध दर्शवत जरी सरकारने जुनाच रूट फायनल केला नाही तर रस्त्यावर येऊन आंदोलन करू असंही या बैठकीमधून इशारा देण्यात आलेला आहे। काही संपूर्ण सविस्तर अपडेट जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो। मित्रांनो, पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प केंद्र सरकारच्या नोंदणीवरील मूळ आराखड्यानुसार राबविण्यात यावा, अन्यथा चर्चेपुरते मर्यादित न राहता जनतेला सोबत घेऊन थेट रस्त्यावर उतरू आंदोलन केले जाईल असा इशारा माजी सहकारी दिलीप वळसे पाटील व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सरकारला दिले आहे। बातमीकडे, पुणे नाशिक रेल्वे मार्ग बदलल्यानंतर आता महायुतीचेच नेते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। मंचरमध्ये दिलीप वळसे पाटील आणि शिवाजी आढळराव पाटील यांच्यामध्ये बैठक पार पडली आहे। यावेळी विमानतळ गेलं, रेल्वेही गेली, हायवे अपूर्ण, मग आम्ही प्रवास काय बैलगाडीतून करायचा का, असा सवाल आढळराव पाटलांनी विचारला। महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त प्रगत शेतकरी भाग कुठला असेल तर आपला जुन्नर आंबेगाव खेड या भागातल्या शेतकऱ्यावर आम्ही अन्याय करणार आहोत का? इथं आपलं रेल्वे गेली, विमानतळही गेले, हायवे पूर्ण नाही, मग अशा वेळेला प्रवास आम्ही कशाने करायचा? बैलगाडीनं करायचा का? चाकण, खेड, मंचर, नारायणगाव या परिसरातून जाणारा हा प्रकल्प अचानक बदलला गेला आणि आता तो प्रकल्प अन्य मार्गाने जातो। शेवटी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणं, आधी राज्य सरकारबरोबर बोलणं, केंद्र सरकारबरोबर बोलणं, नाहीतर मग आंदोलन करणं हा काय सनदशीर मार्ग आहे, त्या मार्गाने जाऊ। मंचर येथील शरदचंद्र पवार सभागृहात रविवारी झालेल्या सर्व पक्षीय कार्यकर्त्याच्या बैठकीत हा इशारा देण्यात आला। वळसे पाटील म्हणाले की या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रभावी काम करणाऱ्या खासदारांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन ठाम मागणी केली जाईल। की ज्यावेळेस नाशिक पुण्याचा विषय आपण विचार करू, पुण्यावरून नाशिकला जाण्याचा, त्यावेळेस नैसर्गिक मार्ग कोणता, म्हणजे सहज जाऊ शकतो असा मार्ग कोणता, तर जो सगळ्या पद्धतीनं योग्य आहे, अनुकूल आहे, करण्याला सुलभ आहे आणि त्याच्यातून दोन मोठे शहर जोडले जाणार आहे। गोल्डन ट्रँगल जो आहे, पुणे, नाशिक आणि मुंबई हा गोल्डन ट्रँगल म्हटला जातो। हा गोल्डन ट्रँगलचा मार्ग कोणता? नैसर्गिकरित्या, सहजतेनं, सुलभतेनं, सरळ आपल्याला दिसतं का संगमनेरहूनच जाऊ शकतो हा मार्ग। असं असताना सुद्धा तो मार्ग का तिकडे गेला हा शोध सुद्धा जनतेनं घेतला पाहिजे। अत्यंत महत्वाची गोष्ट, ज्या पद्धतीनं विमानतळ महत्वाचं झालेलं आहे, जसे निळवंडे धरण महत्वाचं झालेलं आहे की हे पिढ्यानपिढ्याचा उद्धार, संपन्नता आणि सुलभता त्यामधून जीवनामध्ये येणार आहे, असा मार्ग म्हणजे संगमनेरहून जाणारा हा पुणे नाशिक मार्ग आहे रेल्वेचा। आम्ही त्यामध्ये निश्चित केला, त्या पद्धतीनं स्टेशन निश्चित केले। एवढंच नाही तर एक चांगल्या प्रकारचं यार्ड आपण सोनेवाडी तिथे घेत होतो, तिथल्या जमिनीला चांगला मोबदला देऊन तिथल्या शेतकऱ्यांकडून आपण तिथे चढ उतार करण्याचा, म्हणजे इतर माल, शेतीमाल, इतर माल चढ उतारचा एक यार्ड सुद्धा तिथं तयार करत होतो आणि खूप मोठी सोय होत होती। तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे का नाही? आहे। कोपरगावला रेल्वे आहे का नाही? आहे। तुमच्या शिर्डीला रेल्वे आहे का नाही? आहे। रेल्वे तिकडं नेण्यामध्ये उद्देश काय? तुमच्या पुणतांब्याला रेल्वे आहे, तुमची कोपरगावला रेल्वे आहे, तुमच्या श्रीरामपूरला रेल्वे आहे, तुमच्या शिर्डीला रेल्वे,
ही रेल्वे तिथे नेऊन जोडण्यामध्ये काय हासिल आहे हे समजत नाही. यामध्ये काय नेमकं आता या प्रत्येक गोष्टीचं आम्ही बोललं पाहिजे असं नाही. काही शोध तुम्ही घेतले पाहिजे, कशा करता झालं, का झालं. अकोल्याकर सुद्धा आग्रही आहेत. माझ्या अकोल्याला रेल्वे मार्ग होण्यामध्ये काहीच अडचण नाही. होत असेल तर जरूर झाला पाहिजे. तो एक हिली एरियामधून होणारा रेल्वे मार्ग आहे, त्यामुळे तो झाला तर आम्हाला काही त्याचं दुःख असण्याचं काही कारण नाही. आम्हाला ते काही दूर आहे असं नाहीये. आम्हाला फक्त अकोलेकरांनी रेल्वेमध्ये बसण्यास जाण्याकरता आणि खाली उतरून आलं तर संगल येण्याकरता परवानगी दिली म्हणजे झालं. आमच्या दृष्टीने चांगलंच आहे. अकोल्याकरता आमचा पण नैसर्गिकरित्या जर तुम्ही म्हणलं सुलभतेनं तुम्ही आखायची ठरली रेल्वे चांगली, लहान मुलाला जरी सांगितलं तरी तो म्हणाल का संगमनेर. आता असं असतं की दुर्दैव घडतंय आणि पिढ्याचा दोष निर्माण होतोय. लक्षात ठेवा, एका 10-20 वर्षाचा विषय नाहीये, पुढच्या 100 वर्षाचा विषय आहे की ज्याच्यातून अत्यंत सुलभता येणार होती, लोकांची कनेक्टिव्हिटी वाढणार होती. सगळ्यांकरता होतं, दोन्ही करता सुद्धा होतं ना. दोन्ही कुठं दूर येतं इथं सामनापूर पासून, असं असताना असं घडतं. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे, पण मार्गी न लागल्यास आंदोलन अटळ आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्यास पुणे नाशिक प्रवास अवघ्या 2 तासात शक्य होईल. खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. त्यानंतर शेतमाल थेट बाजारपेठ उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थकारणाला चालना मिळणार असल्याचे वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खोडद येथील GMRT प्रकल्पामुळे रेल्वे मार्ग बदलण्याची गरज नसल्याने स्पष्ट केले. GMRT प्रशासनाने थेट चर्चा केली असता अंटिनापासून 10 ते 15 किलोमीटर अंतराच्या बाहेर रेल्वे मार्ग नेण्यास कोणतीही हरकत नसल्याने त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग पश्चिम दिशेनेच नेणे योग्य ठरेल असे त्यांनी नमूद केले. अध्यक्ष महोदय, मला माझ्या मतदारसंघातील रेल्वे मार्गाचा विषय यामध्ये जोडायचा आहे. पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा प्रकल्प पुणे आणि अहिल्यानगर नाशिक जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो राज्यातील विकासाच्या धोरणाशी संबंधित आहे. प्रकल्पाला होत असलेला आवाजावी विलंब आणि मार्गाच्या निश्चितीबाबत शासनाने अधिवेशनात भूमिका स्पष्ट करावी. अध्यक्ष महोदय, नारायणगाव जवळील खोडद येथे असलेल्या GMRTचा कारण तांत्रिक संवेदनशीलतेचा सुरुवातीला गांभीर्याने विचार न केल्यामुळं वारंवार प्रकल्पाचं डिझाईन बदलायला लागलं होतं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र मंत्रिमंडळाने निधी मंजूर केला होता. सदरचा मार्ग संगमनेर मार्गे जाणार होता. तसेच त्यामध्ये काही भूसंपादन सुद्धा झाले होते. GMRTच्या तांत्रिक समस्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं द्या फक्त. सगळ्यांसाठी वेळ दिलाय, मला वेळ द्या 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय, GMRTच्या संरक्षणासोबत पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पातील तांत्रिक आणि राजकीय अडथळ्यावर तसेच मार्गाच्या निश्चितीवर चर्चा करण्यात यावी. शासनाने त्वरित GMRTशी समन्वय साधून कायमस्वरूपी सुरक्षित तांत्रिक उपकरणं जाहीर कराव्यात. प्रकल्पाच्या अंतिम मार्गाची घोषणा करावी. आढळराव पाटील यांनी लोकसभा व केंद्र सरकारकडे केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे व नकाशाचा सादर करत सांगितले की मूळ मार्ग पुणे हडपसर आळंदी चाकण मंचर नारायणगाव संगमनेर सिन्नर नाशिक रोड असा होता. मात्र सध्या हा मार्ग पुणे अहिल्यानगर शिर्डी पुंताबा नाशिक रोड असा बदलण्याची चर्चा आहे. या बदलामुळे खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुका विकासापासून वंचित राहील अशी तीव्र चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. काल सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांना सांगितलं की तुम्ही संगमनेर नाशिक पुणे रेल्वे संगमनेरहून गेली पाहिजे. थोरात साहेब मंत्री होते, सर्वे झाला, नाशिक पुणे रेल्वेचा सर्वे झाला. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, खेड, मंचर, चाकण करत संगमनेर पुण्याला ती रेल्वे जाणार होती. हाय स्पीडची रेल्वे होती. इथून 1 तासामध्ये पुण्याला माणूस पोहोचणार होता. अर्ध्या तासामध्ये तो माणूस नाशिकला पोहोचणार होता. भूसंपादनाची प्रक्रिया झाली. 300 कोटी रुपये मंजूर झाले. 300 कोटी रुपये दिले शेतकऱ्यांना. आजही संगमनेर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर नाशिक पुणे रेल्वेचं इतर हक्कामध्ये नाव आहे. मग नंतर अचानक तो रेल्वे मार्ग शिर्डी मार्गे गेला. शिंदे साहेबांनी काल सांगितलं की त्या कामासाठी आम्ही आदरणीय पंतप्रधान मोदीजी किंवा अमित शहा साहेबांना भेटणार आणि हा संगमनेर मार्गेच झाला पाहिजे आणि विनंती करणार. साहेब, हा प्रश्न मोदी साहेबांना किंवा अमित शहा साहेबांना भेटण्याची आवश्यकता नाही. यासाठी फक्त आमच्या शेजारच्यांना समजून सांगणं गरजेचं आहे का तो संगमनेर होऊन गेला पाहिजे. कारण तो रस्ता, तो रेल्वे हे त्यांनी पळवलेली आहे आणि त्यांनी ती शिर्डीला नेलेली आहे.
मोदी साहेबांनी नाही नेली ती. आणि म्हणून या नाशिक पुणे रेल्वेसाठी मी जेव्हा जेव्हा घरामध्ये आज जवळजवळ मी 5-6 हजार त्यानंतर दिलीप वळसे पाटील राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनी रेल्वे मार्गाचा 50% खर्च महाराष्ट्र सरकार करेल अशी हमी दिली होती. त्यानंतर खऱ्या अर्थाने रेल्वे मार्गाच्या कामाला गती आली, पण गेल्या 7 वर्षात मात्र या प्रकल्पाविषयी भाषणाबाजी शिवाय काहीच काम झाले नाही. मार्ग होण्यासाठी वळसे पाटील व मी कायम जनतेसोबत राहणार आहोत. या बैठकीला विविध पक्षाचे पदाधिकारी, सहकारी क्षेत्रातील नेते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकारण बाजूला ठेवून या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार यावेळी सर्व पक्षीय बैठकीमध्ये करण्यात आला. तर अशा पद्धतीने जो तीव्र विरोध आहे तर तो पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीडच्या नवीन रूटला होत आहे. मित्रांनो, हा रूट जुना रूट जो फायनल झालेला होता, जुना रूट जो DPR मंजूर झालेला होता, ज्याचे शेतकऱ्यांना जमिनीचे पैसे सुद्धा देण्यात आलेला होता, तर तोच रूट फायनल करण्यात यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू अशा इशारा देण्यात आलेला आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये काय होतं, कारण हा जो मुद्दा आहे तर तो आता या मुद्द्याने जोर पकडलेला आहे. त्यामुळे पुणे ते नाशिक सेमी हाय स्पीड रेल्वे मार्गाचा मुद्दा लवकरच सुटेल किंवा याचा तिढा लवकरच मार्गी लागेल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा आणि अशाच पुढच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं पेज सबस्क्राईब करायला विसरू नका.